भंडाऱ्याच्या आयुध निर्माण कारखान्यामध्ये स्फोट, चौघांचा मृत्यू. फॅक्टरीच्या आरके ब्रांच सेक्शनमध्ये स्फोट झाल्याची माहिती. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. आयुध निर्माण कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटात 5 कामगार गंभीर जखमी. कामगारांवरती खासगी लक्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून 7 कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. भंडाऱ्याच्या आयुध कंपनीमधील स्फोटामध्ये फडणवीसांची एक्सपोस्ट. संरक्षण दलासोबत जिल्हा प्रशासन समन्वयानं कार्यामध्ये सहभागी. फडणवीसांची माहिती. दुर्घटनेमध्ये मृतांना वाहिली श्रद्धांजली. भंडाऱ्यामधल्या आयुध निर्माण कारखान्यामध्ये झालेला स्फोट, मोदी सरकारचं अपयश, नाना पटोलेंचा हल्लाबोल. स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांची घटनास्थळी भेट. 6 ते 7 जण अजूनही ढिगाऱ्याखाली असल्याची भोंडेकरांची माहिती. स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास प्रशासनानं आणि सरकारनं केला पाहिजे. काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांची भंडारा दुर्घटनेवरती प्रतिक्रिया. मालेगावमध्ये अमित शहा आणि भुजबळ एकाच व्यासपीठावरती. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन, बावनकुळे, मुरलीधर मोहोळ सुद्धा उपस्थित. कार्यक्रमाच्या दरम्यान छगन भुजबळ आणि अमित शहांमध्ये चर्चा. मात्र राजकारणावरती काहीही चर्चा झाली नसल्याची भुजबळांची प्रतिक्रिया. शरद पवार 10 वर्षे कृषी मंत्री होते, मात्र त्यांनी साखर कारखाना, शेतकरी, सहकार यासाठी नेमकं काय केलं? अमित शहांचा सवाल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी त्र्यंबकेश्वराचं घेतलं दर्शन. यावेळी शहांच्या हस्ते पूजा. मंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा यावेळी उपस्थित. नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी लावले छगन भुजबळ आणि अमित शहा यांच्या स्वागताचे बॅनर. बॅनरवरती केवळ भुजबळ आणि शहांचा फोटो. राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह नसल्यानं चर्चा. राज्यामध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीच्या दीड वर्षाच्या फॉर्म्युल्यासाठी शरद पवार आग्रही. मात्र काँग्रेस आणि शिवसेना सकारात्मक नसल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदासाठी अमित देशमुख आणि सतीश पाटील या 2 नावांची चर्चा सुरू असल्याची माहिती. 27 जानेवारीला राहुल गांधींच्या महू दौऱ्यानंतर काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदाची घोषणा होणार असल्याची माहिती. रत्नागिरीमध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का. माजी जिल्हा प्रमुख सचिन कदम यांचा राजीनामा. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याची कदम यांची माहिती. शिवसेना वाढवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते माजी आमदार आमच्या संपर्कात. मंत्री उदय सामंत यांचा दावा. शिंदेंचे हात बळकट करणं हेच आमचं ध्येय. सामंतांची प्रतिक्रिया. ज्यांना जायचं त्यांनी जा. मी पक्ष पुढे घेऊन जाण्यास सक्षम. मी निष्ठावंतांना सोबत घेऊन पक्ष चालवेन. उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीमध्ये मांडली भूमिका. स्वबळाच्या संकेतानंतर उद्धव ठाकरेंचं जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन. राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मग स्वबळाचा निर्णय घेऊ. जिल्हा प्रमुखांना ग्रामीण भागामध्ये ताकद वाढवण्याची उद्धव ठाकरे यांची सूचना. उद्धव ठाकरे आपल्याशी स्वबळासंदर्भात बोलले, पण टोकाची भूमिका नव्हती. महानगरपालिकेसाठी ठाकरेच्या स्वबळाच्या संकेतावरती शरद पवार यांचं भाष्य. उद्धव ठाकरे स्वबळावरती लढणार असतील तर स्वागतच करू. ठाकरेंच्या स्वबळाच्या संकेतानंतर नाना पटोले यांची प्रतिक्रिया. तिघे मिळून लढले तरी 288 पैकी 48 आमदार आले. केवळ आपलं अस्तित्व आहे हे भासवण्यासाठी ठाकरेंची धडपड सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या संकेतावरती किरीट सोमय्या यांचा दावा. उद्धव ठाकरे यांच्यावरती केलेल्या टीकेला भाजपवरील ठाकरेंच्या टीकेला बावनकुळेंनी दिलं प्रत्युत्तर. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावं, बावनकुळेंचा सल्ला. आदित्य ठाकरे हे बालिश आहेत, त्यांना अजूनही सरकार कळलेलं नाही. दाऊद दौऱ्यावरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर. पर्यटन मंत्री असताना आदित्य ठाकरेंचं केवळ पर्यटन, बावनकुळेंची टोलीबाजी. बावनकुळेंनी 600 कोटींचा भूखंड एका रुपयाला घेतला. संजय राऊत यांचा गंभीर आरोप. ईडी आणि सीबीआयनं आधी बावनकुळेंना अटक करावी, राऊतांनी केली मागणी. राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरू होणार. आर्थिक मदत मिळवण्याची प्रक्रिया पेपरलेस करण्याचा निर्णय. याआधीची ऑनलाईन प्रणाली लवकरच विकसित करण्यात येणार. सीसीटीव्हीमध्ये दिसणारा आणि अटक केलेल्या यांच्यामध्ये साम्य नाहीच. आरोपीचे वकील संदीप शेरखाने यांचा दावा.
खासगी लॅबमध्ये सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो मॅच करण्यासाठी पाठवल्याची माहिती. सैफ अली खानवरील हल्ला करणाऱ्या आरोपीला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. आरोपीला आज वांद्रे कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं. वांद्रे पोलिसांनी नोंदवला सैफ अली खानचा जबाब. हल्लेखोराचे हात, पाठ आणि मानेवरती चाकून हल्ला केला. सगळ्यात आधी जहांगीरच्या बेडरूममध्ये हल्लेखोराला पाहिलं. सैफ अली खानचा जबाब. 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सी प्रवास महागणार. रिक्षा टॅक्सीच्या दरामध्ये 3 रुपयांची वाढ. मुंबईमध्ये रिक्षाचं भाडं कमीत कमी 26 रुपये तर टॅक्सीचं भाडं 31 रुपये असणार. आजपासून एसटीच्या तिकीट दरामध्ये 14.95% वाढ. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत भाडे वाढीला मंजुरी. मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. एसटी दरवाढीवरून प्रवाशांची नाराजी. एवढे पैसे देऊनही उभं राहून प्रवास करावा लागतो, प्रवाशांची भावना. अमरावतीमध्ये देखील एसटी दरवाढीच्या विरोधामध्ये प्रवासी संतप्त. आधी बसेसची सुधारणा करा आणि मग भाडेवाढ करा, प्रवाशांची प्रतिक्रिया. एसटीला महिन्याला 90 कोटींचा तोटा, त्यामुळे भाडेवाढीला पर्याय नाही, प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. 2021 पासूनचे एसटीनं भाडेवाढ केलेली नाहीये, त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. गरिबांची एसटी वाचवायची असेल तर सामान्य प्रवाशांनी या निर्णयाला पाठिंबा द्यावा. एसटी कामगार नेते श्रीरंग बर्गे यांचं आवाहन. अभिनेता विकी कौशल यांच्या छावा चित्रपटातील गाण्याला शिवप्रेमींचा विरोध. गाण्यामध्ये संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई नाचत असताना दाखवलंय. चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा दिला इशारा. छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवण्यात आलंय, ते चुकीचं आहे. संभाजीराजेंचा चित्रपटातील नृत्याच्या दृश्यावरती आक्षेप. आपल्या महाराजांचा इतिहास हिंदी चित्रपटामधून जगासमोर येत असेल तर त्यावरती आक्षेप घेण्यापेक्षा आपण पाठिंबा देणं गरजेचं. छावा चित्रपटातील गाण्याच्या विरोधावरती अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया. सरपंच देशमुख यांच्या हत्येसाठी तलवारीसारखं धारदार शस्त्र, 4 लोखंडी रॉड, कत्तीचा आणि 41 इंचाच्या गॅस पाईपचा वापर केला. एसआयटीच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. महादेव मुंडे यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात धस यांचं निवेदन. हत्येचा तपास एलसीबीकडे देण्याची केली मागणी. बीड सरपंच हत्या प्रकरण. मकोका कायद्यातील आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले या 4 आरोपींची आज ओळख परड होणार. मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू आणि मुलगी अंतरवाली सराटीमध्ये दाखल. देशमुख कुटुंबियांनी मनोज जरांगेंशी केली चर्चा. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येतील दोषींवरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये न्यायनिवाडा करावा. त्यांच्या कुटुंबातील लोकांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावं, या मागणीसाठी चाकूर येथे मोर्चा. व्हीएस पॅन्थर्स संघटनेमधील मोर्चाचं आयोजन. बार्शी तालुक्यामधील मांडेगाव येथील महिला सरपंच शिवकन्या मिरगणे यांचा आत्मदहनाचा इशारा. स्मशानभूमी सुशोभीकरण आणि सिमेंट रस्त्याच्या कामासाठी मंजूर निधीचे बिल न मिळाल्यानं दिला आत्मदहनाचा इशारा. नांदेडमधील आनंदनगर भागामध्ये साईनाथ कुळकेकर हत्या प्रकरणामध्ये 3 जणांना अटक. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींना पकडलं. अमरावती म्हणजे बांगलादेशींची प्रयोगशाळा करून ठेवलेली आहे. अमरावतीमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आश्रय दिला जातोय. भाजपचे आमदार अनिल बोंडे यांचा आरोप. किरीट सोमय्या यांनी यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची भेट घेऊन केली चर्चा. बांगलादेशी रोहिंग्या नागरिकांना जन्माचे बनावट पत्र दिल्यासंदर्भात झाली चर्चा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती बाळासाहेब थोरात यांनी गावोगावी घेतल्या कार्यकर्त्यांच्या बैठका. विधानसभेतील पराभवाच्या कारणांसह आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांच्या भावना घेतल्या जाणार.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईमधील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये केली पाहणी. कान्हेरी गुफेला देखील दिली भेट. सरसंघ चालक मोहन भागवत 5 दिवस भिवंडीमध्ये मुक्कामी. संघ पदाधिकारी निनाद दीक्षित यांची घेतली भेट. निनाद दीक्षित यांच्या घरीच घेतला भोजनाचा आस्वाद. कारला धक्का लागल्यानं पुण्याचे माजी महापौर आवा बागुल यांच्या मुलाची दुचाकीस्वाराला मारहाण. सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद. बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल. मुंबईमधल्या राम मंदिर रेल्वे स्टेशनच्या जवळ रिक्षा चालकाचा 20 वर्षीय तरुणीवरती बलात्कार. आरोपी रिक्षा चालकाकडून बलात्कार केल्याची कबुली. पोलिसांकडून आरोपीला अटक. अल्पवयीन मुलीला भेटायला बोलून तिच्याच 3 मित्रांनी केला अत्याचार. चित्रीकरणही केलं. कांदिवली परिसरातली घटना. तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. एका 78 वर्षाच्या ज्येष्ठ महिलेवरती 20 वर्षाच्या तरुणाकडून अत्याचार. मुंबईच्या दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधली घटना. ज्येष्ठ महिलेवरती अत्याचार करणारा आरोपी गजाआड. तरुणीच्या आत्महत्ये प्रकरणामध्ये संजय राठोड यांना दिलासा. शवविच्छेदन अहवालावरती आधारित पोलिसांचा अहवाल हायकोर्टानं स्वीकारला. फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका निकाल. बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं राज्य परिवहन महामंडळानं स्वच्छ बस स्थानक अभियान. विजेत्या स्थानकाला 1 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाणार. वर्षभर राबवला जाणार उपक्रम. वर्धा नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर करण्याला उत्क्रांती मंच आणि वरुड म्हसळा ग्रामपंचायतीकडून विरोध. धरणं आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. मंत्रालयाच्या समोर तरुणांचं झाडावरती चढून आंदोलन. सुनील सुनावणे असलेला हा तरुण नाशिक जिल्ह्यातील गिरणानगर गावचा रहिवाशी. गिरणानगर ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी केला आंदोलन. भंडारामधल्या गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या 40 वर्षांनंतरही काय. 25 जानेवारीपर्यंत समस्या मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध. हा मार्ग कायमस्वरूपी रद्द करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी लातूरमधील तहसील कार्यालयाच्या समोर केलं धरणे आंदोलन. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हिंगोलीमध्ये शेतकरी आक्रमक. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरमधील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध. शक्तीपीठ महामार्ग दुसरीकडून करण्याची मागणी. यावरती तोडगा न काढल्यास ठिकठिकाणी रास्ता रोको करण्याचा संत गाडगे महाराजांच्या स्मारकासाठी शिवसेनेचे पालिका आयुक्तांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन. गाडगे महाराजांचा पुतळा आयुक्तांच्या टेबलवरती ठेवून केला आंदोलन. शासनाच्या वतीनं नियमबाह्य पद्धतीनं महा ई सेवा केंद्र वितरित केलं जात असल्याच्या निषेधार्थ महा ई सेवा केंद्र संघटनेच्या तर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निवेदन. अकोला बाजार समितीमध्ये ज्वारीच्या भावामध्ये मोठा चढ उतार. गेल्या 4 दिवसांमध्ये ज्वारीचे भाव प्रति क्विंटल 100 ते 125 रुपयांनी घसरले. 4 दिवसांपूर्वी 2250 रुपयांवरती असलेले ज्वारीचे भाव सध्या 2125 रुपयांवर. पौष वारीच्या निमित्तानं नाशिकच्या त्र्यंबकनगरीमध्ये भाविकांची मोठी गर्दी. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी राज्यभरामधून भाविक दाखल. पुण्यातल्या यवतमधल्या शिवाजी आखाडे यांच्याकडून श्री तुळजाभवानी चरणी 21 लाखांचं 27 तोळे सोनं अर्पण. तुळजाभवानीला नियमित रोजच्या अलंकार पूजेसोबत याच सुवर्ण अलंकारांनी शृंगार करण्यात आला. अलिबागमध्ये रस्ता सुरक्षा अभियान जीवनदूत सोहळ्याला मंत्री भरत गोगावले उपस्थित. यावेळी रायगड जिल्ह्यातील अपघातग्रस्तांचे प्राण वाचवणाऱ्या 150 देवदूतांचा मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते झाला सत्कार. नागपूरच्या जामठा स्टेडियमच्या जवळ एलपीजी गॅसच्या टँकरचा अपघात. 18 मेट्रिक टन एलपीजी असलेला बुलेट टँकर हा ट्रकच्या खाली क्रेनच्या सहाय्यानं खाली पडलेल्या टँकरला सरळ करण्यात आलं. डोंबिवलीमध्ये एमआयडीसी परिसरात झाड रिक्षावरती पडून रिक्षा चालकाचा मृत्यू. काही सेकंदाच्या फरकानं रिक्षातील प्रवासी बचावले.
माथेरान घाटामध्ये बर्निंग कारचा थरा, आगीमध्ये कार जळून खाक, कारला आग लागल्यानं माथेरान घाटामध्ये मोठी वाहतूक कोंडी. अहिल्यानगरच्या मिरजगावमध्ये क्रांती चौकात एसटी बसनं घेतला पेट. आग लागल्याचं लक्षात येताच चालकानं आणि वाहकानं प्रवाशांना खाली उतरवल्यानं मोठा अनर्थ टळला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.